तर बघा मित्रांनो कसा साप असतो शेतात काम करायला. हा बघा तर लय सांभाळून ना काढ काढ पावल्या काढ नाही तर तो जाईला. तर बघा लय सांभाळून ना काढायला लागतं. तर बघा कसा धावून येतो. हा बघा त्याची मुलं भात एवढा शोधून काढायला लागतो ना की बोलूच नका. असा एकदम बघून ना कारण की साप बीप असतात त्याची मुलं. इकडे इकडे हाकल इकडे हाकल इकडे हाकल. बघा कसा त्याची मुलं भात वाहताना किती मोठा. हा बघा कसा पलायला लागला आता. तर या सापाचं नाव काय तर बोला. हा बघा आता चालला तो. तर आम्ही तर आमच्या भाषेत नानेठा बोलतो त्याला. हा बघा तर हा बोलतात विषारी नसतो साप पण काय आपण एवढा रिस्क करायचा नाही मित्रांनो कधी पण. तर आज आम्ही आलो भात वाहायचा आहे आमचा बांधून ठेवलेल भार. तर तिथं आता भाऊ लागला हे करायला. आई पण तिकडे लागले कडपा जमा करायला. तर आता कडपा जमा केली का भार बांधलं का मग सुसाट घेऊन ना. तर कधी पण भात असा ठेवला 2-3 दिवसाचा का बघून ना उचलायचा आणि भार म्हणजे न्यायचं. बघा आई आता कशी कडपा चिखलात आहे तर त्याच्यामुळे जमा करायला लागली पहिली आणि नंतर मग वाट जायला करायला लागल. तर बघा ना तो बघा कसा साऊंड घेऊन आला एक शेतावर. डीजे वाला आला आमचा तिकडनं. बारीक बारीक मोबाईल हा पोरा आजकालची डीजे वाली पोरा. असा गाणं काय बघा तुम्हाला समजेल तर मला तर समजत नाही एवढा काय. काहीतरी भिंदोड मला दाखव जो असा सांगतो. इकडं आता भावाला बांधाय तिकडं दुसऱ्या भाऊनी बांधून घेतलं 2. तर इकडं तिसरा मग आम्ही वहू भार पटापट बांधून ठेवू. कवली पावली पाना खुड र. आता बाबूचा पहिला भारा दिला आता तर बघा आता बाबूनी भारा घेतला पहिला. बारीक पोराला आम्ही पहिला देतो म्हणजे बारीक पोर पुढंच गेला पाहिजे. पडला बिडला तरी पण आम्ही उकलायला पाहिजे मागं म्हणून. तर चला आता बाबू तू पहिला नंतर आईचा नंबर लागेल नंतर मी घेईन नंतर मग भाऊ घेईल. तर आमचे किती 3-4 भारा आहेत. तर मला तर भीती पण वाटायला लागली साप पण बघितला त्याची मुलं. तर बघा आता आईनी पण घेतला भारा डोक्यावर. आता आई पण जाईल. आता आईनी घेतला आता आई पण जाईल. आता मला दे र. तर आता मी पण घेतो भारा पहिला डोक्यावर नंतर तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला दाखवतो नंतर सेल्फी. बघा मित्रांनो फायनली मी पण डोक्यावर भारा घेतला. आता मी पण चालू पण भाऊ पण घ्यायला लागला भारा. तर अशा प्रकारे आम्ही भार घेतलं. तो बघा त्यांनी पण घेतला. तर आता मी चाललो. पहिली तिकडे आई गेली पण चिखलात आहे तर मी पडलो तर हसू नका मला कारण की मी एवढा सिनियर नाही. आज आपण भारा आता घेऊन जाऊ तिथे. तुम्हाला आता डायरेक्ट खल्याजवळ गेलो का भेटतो. बघा मी लहान नाही घेतलेला मोठाच घेतला. हा बघा किती मोठा आहे. तर चला आता जाऊयात घरी जवळ मग तिथं भेटू उडव्यावर. नाही तर मी पडलो बिडलो तर मला लोक इकडची हसतील त्याची मुलं. कशी आहे याच्यातून जायचं आहे आता मला भारा घेऊन ना बघा. तर चला ठेवतो नाही तर पडल भारा एक हाताखाली जमणार नाही. तर चला तर बघा मी जरा पुढं झालो फास्ट. आई आता यायला लागली. भाऊ पण पोहोचला पण जरा हलूट ठेवायचा भारा मी हलूट ठेवला. जरा भाऊनी जोरात टाकला कारण की दाणं टगल पण उड्यावर आपटला तरी पण चालतो. तर बघा माझा किती मोठा भारा होता तिथं. काय उतरवायला लागेल तुझा तिकडून असेल. तर बघा आईनी पण आपटला कसा. तर बघा असा आम्ही भात आणतो. जरा दम लागला मला पण जरा लांब पण आहे तसा 300-400 मीटर म्हणजे 200-300 मीटर असेल ना हे तिथून. परत चिखल पण आहे. तर आई बोलते थकवला मला लुंगवला कारण. तर बघा आता परत आईला आवडला नाही तर भाऊला परत ढकलायला बोलली कारण बाहेर निघला. तर चला आता उडवा जरा रचून घेऊ दे. राहू दे ना परत झोडायचाच आहे ना लवकरच थोडी 1 महिना ठेवायचा आहे.
तर चला बाबूनी पाईप घेतलं परत 1-2 माने. आता जायचं आहे मला पण आज लवकर. तसा जरा मदत करून जातो. मदत म्हणजे घरचाच काम आहे तसा पण. तर जरा मी 4-5 येईल असं करून लागतो पटापट. तर चला जाऊ परत शेतावर. तर परत शेतावर गेलो. तर चला आता शेतावर चाललो परत. आम्ही निघलो. आई ना ती भाऊ तिकडं लागलाय पावल्या. कार लवकर ये, नाही तर परत थांबलास तिकडं तर परत जमायचं नाही काम ना. तर मी काय डोक्यावर वगैरे घेतला नाही, तसाच वाहतो भात. नको राहू दे, नको राहू दे. तर चला आता जाऊयात परत भार वाहायला. तर मजा, शेती करण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो. कधीतरी काम पण करावा थोडा तरी. आपला त्या ऑफिसचा काम तर आपण करतच असतो, त्या काय बसून जरा शेताचा पण काम, जरा घाम गाळला का बरं असतं जरा शरीराला. चालत नाही ना जाग्यावर बसून ते पोट मोठं. ताई बोलते जाग्यावर बसून जरा पोट मोठं होतं, त्याच्यामुळे जरा तर चला आता शेतावर पोहोचल्यावर परत भेटू. आंबाडी तोडायला त्याला बोललो तुला आज आंबाडी घ्यायची आहे म्हणून त्याला मी भिवंडीवरून आणला. तर तो आता थोडीफार आंबाडी खुडून घ्यायला लागला. तर त्यालाच खुडायला बोललो. आम्ही जरा शेतातला काम करतो त्याच्यामुळं. तर चांगली तोडून घे आंबाडी पटपट. आंबट असतं ते बघा कसं नुसतं दोडं झाला. आता आंबाडीचा सीझन संपला पण आता दोडं बघा. तर इथं वहिनी भात बांधायला लागले आता. तर कुठलला कोण असेल तर कमेंट करा वहिनीला. नाही तर DJ वाला आमचा आहे बघा. नाही पाणी काढायला लागलाय बारका एक विहिरीतून ना रे. आणि बघा विहीर बांधलेली ते आमची. पाणी किती आता मस्त एकदम प्युअर झाला, मस्त स्वच्छ पाणी एकदम. पाणी काढायला लागलाय. काय रे हे न पडला असतात हा का नाही पडत, सवय आहे. तर पाणी काढायला लागलाय, त्याला पाणी काढू दे बारक्याला. आणि भाऊ तिकडं भार बांधून रेडी झालाय, एक नाचायला लागलाय. आई तिकडं परत काय परत. तर 6-5 लय दिसायला लागल्यात कुठं हा काय. बघा इकडनं एवढा चिखल आहे की बोलूच नका. इकडनं बघा पाय किती आत गेले असेल, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या कापायला जमणार नाही एवढ्या, त्याच्यामुळे ह्या नंतर कापतील. तर बघा किती इकडे चिखल आहे, पाणी पण आहे अजून. तर ह्या भात लेट कापणार. आणि बघा निसर्ग कसा पूर्ण हिरवा सगळीकडे चारी बाजून हिरवा एकदम. तिकडे डोंगर वगैरे मस्त पैकी. आणि गाणे पण ऐकायला असतील तर आज आमच्या शेतावर DJ पण लावलाय. त्याची मुलं DJ पोरांचा DJ आहे बारकात साऊंड, ते ऐकायला लागलेत. काय बोलतेस. असून द्यायला लावला एक, बघू आता कसा घेऊन जातो. असा जरा आला फिरायला का जरा कामा पण लावायची, जरा कामा पण बघली पाहिजे. तर बघा आता त्यांनी पण भारा उचलला चालला. आता कसा जाईल तर बघू. पांग्या असा चिखलातून तो पण. तर बघा आता शहराची माणसा कशी ही बघा. ते बघा तर अशी आयडिया असते, अशी असते शेतकऱ्याला. मित्रांनो बघा शेतकरी कसा असतो. तर बघायची मजा कशी. चप्पल काढून ठेवली त्याचे मुलं. मी तर करतो, मला सवय आहे लहानपणापासून, त्याच्या मुलं काय नाही. बघा फायनली एवढा मोठा झाला उडवा आता आमचा. तर आता जरा भात पण पावल्या कमी बांधल्या. तर आता मला जाया पण लागेल, टाईम पण झाला. त्याच्यामुळे आता मी सुट्टी करतो ना, बरोबर ना. आता तुम्ही वहा पुढचा. अब वतन तुम्हारे हवाले साथी हो. तसा काम आता. तर मला तर दम लागला 4 भार वाहलं तरी पण. तर यांना तर काय माहिती कशी काम. तर बाबा तर बघा इकडं वटीवर पण आहे भात, इकडं पण आहे, इकडं पण आहे. त्या कामच आहे. तर काय कसा केला तरी काम शेती करायला लागते शेतकऱ्यांना मित्र. नाव बिव काय तर बघा. तर भाऊ बोलतो का विकत आणून खायला पैसे हो नाही. तर आता मध्ये पावल्या टाकायला लावल्या, दुसऱ्या साईडला टाकल्या, बाहेर निघलेल्या. त्या भाऊ फिटिंग करायला लागला. तर चलो बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही भात बीत वाहतो, भार बांधतो, पावल्या बांधतो. ये रे इकडं.
तिकडनं काय होतंस तर असे आम्ही पावल्या बिवल्या पाहतो. तर बघा घाम बी किती आला आहे, केस पण हे झालं. तर मी काय डोक्यावर पण घेतलेला नव्हता त्याच्यामुळं. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब पण जरा करा, म्हणजे आम्हाला पण जरा सपोर्ट मिळेल. तर चला, बाय बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.